सोलापूर महामार्गावरील गरताड गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारे पत्रकार तसेच धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील रहिवासी हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातात अन्य 2 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत। हर्षल भदाणे हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना धुळे शहरात आले होते। सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला उडवले। यावेळी हर्षलने स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। तर या चारचाकी वाहनात हर्षल सोबत असलेले अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदर ट्रकने गडताडपासून ते धुळे शहरापर्यंत अनेक वाहनांना धडक दिल्याने हिट अँड रनचा प्रकार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। धुळे शहरात आल्यावर ट्रक चालकासह वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस ठाणे। आज संध्याकाळी गरताड या गावाजवळ एका ट्रकने 3 व्यक्तींना, एका चारचाकी वाहनात असलेल्या 3 व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होतं तिथेही 2 वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला होता। सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे। एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे। असे 2 जखमी सध्या उपचार घेत आहेत। सदरचा अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याचा सोबतचा क्लीनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सदरचा ट्रक, अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे रवाना करीत आहोत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।